ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून घर नावाची कथा. नागपूर स्टेशनच्या आवारात गाडी शिरता शिरता मृणालच्या मनावरचं ओझं एकदम हलकं झालं. आईच्या आजारपणामुळे अस्वस्थ झालेलं मन मोकळं झालं. गेला महिनाभर स्वतःचा संसार सोडून आई आजारी म्हणून ती माहेरी येऊन राहिली होती. चौघी बहिणी एकमेकीला खो देत आईसाठी माहेरी येत होत्या. तिची सेवा शुश्रूषा करत होत्या. दादा वहिनी दोघं नोकरी करणारे, आई घरात एकटी. आजारपण ते असं की कोणीतरी हवंच. दवाखान्यात जाऊन पडायला ती अजिबात तयार नाही. याच घरात इथेच याच कॉटवर बाबांना अचानक मृत्यू आला होता. तिथेच मरायची तिची शेवटची इच्छा होती. आईकडे गेल्यावर बहिणीनं मोठ्या आनंदानं स्वागत केलं होतं. डोळ्यांना पाणी आणून सासूच्या दुखण्याबाबत बोलत राहिली होती. रजा मिळत नव्हती. बिनपगाराची रजा घेणं परवडणारं नव्हतं. औषध पाण्यातच तिचा सगळा पगार संपत होता. अशा गुणीनंदा मिळाल्या म्हणून तिची नोकरी चालू होती. सासूचे हाल होत नव्हते. असं कडूगोड बोलत बोलत तिनं आपलं अंग काढून घेतलं होतं. स्वयंपाक पाणी बाजारहाट आईची सेवा करता करता मृणालचा दिवस संपत होता. संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर बहिणी आणि दादा साखर पेरणी करत होते. जरा फिरून येतो, डॉक्टरांकडे जाऊन येतो, आईसाठी औषधं फळं आणतो, अशा सबबीनं जोडीनं बाहेर पडत होते. 2 वर्षापूर्वी लग्न होऊन आलेल्या सुनेला सासूनं मांडलेल्या संसाराची ओढ लागली होती. नवऱ्याबरोबर हिंडण्या फिरण्याचं आकर्षण संपलं नव्हतं. आपल्या लेकीच्या डोळ्यात तिच्या मनात येणारे विचार आईला स्पष्ट वाचता येत होते. म्हणायची, हे बघ मृणाल, माझं दुखणं असं हे चिकट परावलंबी. तुम्ही मुली मायेनं येता करता स्वतःच्या संसाराची हेळसांड करून येता. खूप बरं वाटतं. अलीकडं मुलं जन्माला येतात, पण माया प्रेम गर्भातच जिरून जातं. तसं नाळ पडते, त्याबरोबर कर्तव्यही गळून जातं की काय कोण जाणे. तुम्हाला होतंय तोवर करा. मी जन्मभर कष्ट केलेत तुमच्यासाठी, पण ही काही उधार उसनवार नाही. प्रेमाचा हिशोब आहे तो. या परक्या मुलीसाठी तरी काय केलंय? लग्न झालं आणि सावत्र मूल गळ्यात पडावं अशी माझी धोंड तिच्या गळ्यात पडली. आई, तू माझ्याबरोबर चल नागपूरला. मी नोकरी करत नाही. तुझं नीटनेटकं करता येईल. मीने तेवढं बोलू नकोस. असा राग यायचा आईच्या हट्टीपणाचा आणि दादा बहिणीच्या स्वार्थाचा, लबाडपणाचा. पण इतर बहिणी महिना राहून गेल्या. आपल्याला राहायला हवं, आईची सेवा करायला हवीच. नवऱ्याचं पत्र आलं, नवी जागा घेतलीये, तू काळजी करू नकोस. मी आणि मुलं सर्व सामान व्यवस्थित हलवतो. तेव्हापासून मृणालचं मन माहेरी रमेनासं झालं. कधी आपल्या घरी जाते असं तिला झालं. या जागेपायी कमी का मनस्ताप झाला होता. भाड्याची जुनी जागा, ऐसपैस बेताचं भाडं. जागा ऐसपैस बेताचं भाडं. अनेक वर्षे राहिल्यामुळे आजूबाजूला ओळखी मैत्रिणी, बाजारहाट, शाळा, कॉलेज, ऑफिस सगळं कसं छान जमलं होतं. लग्नानंतर आलो ते त्याच घरात 3 मुलांचा जन्म. शिक्षण सगळं तिथेच झालेलं. घराशी नातं जुळलं होतं.
किती सोयी करून घेतल्या होत्या. घराला रंग दिला होता. मालकाला वेळोवेळी भाडं वाढवूनही दिलं होतं. पण पहिली पिढी गेली आणि नव्या पिढीनं उभं वैर धरलं. जागा सोडावी म्हणून नाना प्रकारे छळ केला, दमदाटी केली. पण घर कुठे मिळतं हल्ली? भाडी अव्वाच्या सव्वा. पागडी द्या, हे द्या आणि ते द्या. गावापासून लांब नव्या वस्तीत आता त्यांनी ओनरशिपचा फ्लॅट घेतलाय. कसा आहे, केवढा आहे, भाजी वाणी आहे का जवळपास, मोलकरीण मिळेल का, दुधाचं काय, मुलांच्या शाळा कॉलेजचं काय, शेजारी कोण असेल, मैत्रिणी मिळतील का, मुलामुलींना चांगली संगत सोबत मिळेल का, यांना पत्ते खेळायला कोण आवडतं, या घरासारखा तिथे ग्रुप जमेल का, लायब्ररी असेल का जवळ, एक ना दोन. नाना विचार डोक्यात घोळत होते. त्यांना कुणाला पत्र लिहून सर्व कळवायला सवडच नव्हती. 31 वर्षाचा संसार हलवायचा होता. नाना अडचणी होत्या, खर्च होता. आधीच पैसे जरा जास्तच गेले होते. पण आता या जुन्या घरात राहणं अशक्य झालं होतं. 2 तरुण मुली होत्या. घरमालकाच्या गुंड मुलांपासून त्यांचा बचाव करणं महत्त्वाचं होतं. शेवटी ओनरशिपच्या जागेसाठी फंडातले पैसे काढावेच लागले. मृणालचं मन जुन्या घराच्या आठवणीत गुंतलं होतं. तिनं घराभोवती लावलेली झाडं मायेच्या माणसासारखी आठवत होती. रोज किती फुलं मिळायची. कोथिंबीर तर कधी विकत आणली नाही. रातराणी, चाफा यांच्या सुगंधात कित्येक रात्री विरघळल्या होत्या. आंबा, जांभूळ, पेरू यावर मुलं वाढली होती. आता हा ब्लॉक 2ऱ्या मजल्यावर आहे, म्हणजे वीदभर जागा काही जास्तीची मिळायची नाही. रोज फुलं, दुर्वा तोडताना पायांना होणारा पारिजातकाचा स्पर्श, जरा धक्का लागला तरी अंगावर पडणारा पारिजातकाचा सडा, पाखरांची चिवचिव, कोकिळेचं कूजन, मोहराचा वास, हे सगळं मृणालच्या जगण्याचा भागच होऊन बसलं होतं. दिवस त्याशिवाय उगवू शकतो हे पटतच नव्हतं. ह्या भाड्याच्या घराची प्रत्येक वीटनी वीट ओळखीची आहे. किती सुखदुःखाचे क्षण त्यांनी पाहिलेत. मृणालनं नवऱ्याला पत्र लिहिलं, मला तार करून बोलावून घ्या. आता इथे मन रमत नाही. घर हलवायचंय म्हणजे मी तिथे हवीच. माझ्याशिवाय तुम्हा कोणाला कुठे काय लावायचं कळणार नाही. काही जोखमीच्या वस्तू आहेत, कागदपत्र आहेत, काचेचं सामान आहे, एक ना दोन. उत्तर आलं ते मुलीचं. एका ओळीचं कार्ड. आई, त्यात एवढं काय आहे? आम्ही छानपैकी घर लावतो. तू अगदी आयती ये लावलेल्या घरात राहायला. तिचं अस्तित्व, तिचं महत्त्वच नाकारलं जणू. मृणाल दुखावली. किती अडीअडचणीतून काटकसरीनं कष्टानं तिनं एवढा संसार जमवला होता. ती नसती तर सरळ मार्गी नवऱ्याला त्यांच्या भावा भाऊजाईंनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या असत्या. ती होती म्हणून सासूच्या भांड्यातला, दागिन्यांतला, शेतीतला वाटा मिळाला होता. वस्तादपणा करावाच लागतो अशा वेळी. हे निघाले होते डोळे मिटून सह्या करायला. मुलांची शिक्षणं, त्यांची खाणं पिणं, संसार, नाना छंद याबाबतीत आपल्याशिवाय कुणी लक्ष घातलं होतं? महिन्याचा पगार हातात ठेवला की हे मोकळे रमी खेळायला. जो तो आपलं कौतुक करतो ते उगाच नाही. यांनी कधी हौसेनं एक चमचा स्वतःहून विकत आणला नाही की फर्निचर कसं असावं, कुठे ठेवावं म्हणून उत्साह दाखवला नाही. आणि आता मारे निघालेत मुलांना घेऊन घर बदलायला. काय काय तुटेल, फुटेल, हरवेल, चोरीला जाईल, देव जाणे. खरंच वंश नशीबवान आहात हो. मुलं असावी तर अशी. नणंदेला आलेलं ते कार्ड वाचत वहिनी म्हणाली,
जावई बापू पहिल्यापासूनच गरीब स्वभावाचे, भारी सोशिक. मिनीच्या मनामनानं संसार केला त्यांनी. आणखी कोणी असता तर इतका छान संसार झाला नसता. आई म्हणाली, अगं आई, असा हा जावई शोधलाय तू कुणी? मीच, आणि मुलं पण कामसू दिसतात. भाऊ म्हणाला, असणारच, त्याशिवाय का इतका नेटनेटका संसार झाला वंसांचा. आज ओनरशिपचा ब्लॉक घ्यायचा म्हणजे चेष्टा नाही. असा हौशीनी कर्तबगार नवरा हवा. वहिनी बोलली. मृणाल ऐकत होती. सुखावल्यासारखं दाखवत होती, हसत होती, पण मनात राग मावत नव्हता. आपल्या संसाराच्या इतक्या महत्त्वाच्या क्षणी आपण नाही याचं दुःख कमी होत नव्हतं. शेवटी पाठची बहीण आली आणि मृणालची सुटका झाली. नव्या घरी स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही पाहिल्याशिवाय मन स्थिर होत नव्हतं. आईचा आजार वाढला होता. नागपूर स्टेशनवर गाडी थांबली. मुलगा आला होता. तिनं उत्सुकतेनं विचारलं, सगळं सामान नीटनेटकं लागलं? काही हरवलं तुटलं फुटलं नाही ना? आपल्या कॉलेजच्या दोस्ताला हात हलवून निरोप देत मुलगा म्हणाला. घरी पोहोचेतो वाटेत ती त्याला असंच काही बाही विचारत राहिली. अरे, तो हिरवा फ्लॉवरपॉट नीट आणला ना? मी फ्रीजवर ठेवला होता. तिथंच ठेवलाय ना? धुणं वाळत घालायला दांड्या आहेत का रे? कुठलं बिटलं तर चालतं. शेजारी कोण आहे? भोवताली झाडं आहेत, पाणी येतं. मोलकरीण मिळाली? एक ना दोन. मुलगा कंटाळून हो नाही असेल कोण जाणे अशी त्रोटक उत्तरं देत होता. माझी वाटच पाहत असाल तुम्ही सर्वजण. माझ्याशिवाय घर बदलायचं म्हणजे कठीण. पण आईचं दुखणं वाढलं. हो ना, काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला. ती एकदम गप्प झाली, मलूल झाली, हिरमुसली झाली. घरापाशी ऑटोरिक्षा थांबताच तिनं उत्सुकतेनं भोवताली पाहिलं. घर बांधणी चालूच होती. लोखंडी खांबा, विटा, चुना, सिमेंट, वासे, घमेली वाहून नेणाऱ्या बायका, मजूर, उघड्या बोडक्या विटांच्या भिंती, रांगोळी घातल्यासारख्या सिमेंटच्या कॉलममध्ये उभे आडवे पट्टे, सिमेंट चुना मिसळलेल्या पाण्याचा हौद आणि सगळ्याचा एक मिश्र विशिष्ट वास, मातकट, ओलसर, खवखवणारा. तिला वाटलं आता रडू कोसळणार. मुलांच्या पाठोपाठ खडबडीत अर्धवट बांधलेल्या पायऱ्या चढत होती. लोखंडी खांबी जिन्याच्या बाजूनं आपली काळीभोर बोटं पसरून तिला खुणावत होत्या. आधारच नव्हता कुठे असा. जसा घराचं दार मुलानं उघडलं, एक कोरा करकरीत वास एकदम तिला वेढून गेला. मुली कुठेत? वैशू गेली ट्रिपला, मेधा गेली असेल सिनेमाला वगैरे. आई जातो ग, माझा क्लास आहे. तो निघूनही गेला. आपल्या नव्या घराचं दार लावून तिनं आसुसलेल्या नजरेनं भोवताली पाहिलं. भिंतींना पांढरा चुना फासला होता. त्यावरचे फराटे डोळ्यांना खुपत होते. फ्रीजवर हिरवा फ्लॉवरपॉट होता. बाथरूममध्ये कोरा करकरीत गिझर दिसताच तिला हसू आलं. घरभर हिंडली, चहा करून घेतला आणि स्वतःच्या मालकीच्या घरात तिनं मोठा श्वास घेतला. नव्या कोऱ्या पुस्तकाला असतो, कोऱ्या लुगड्याला असतो एक विशिष्ट वास, तसा हा ओला खास वास तिच्या घराचा, तिच्या मालकीचा.
ज्योत्स्ना देवधर यांची घर नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.